नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. या दिवसामध्ये राज्यातून फिरताना अत्र तत्र सर्वत्र एक अफवा किंवा त्या पद्धतीनं पसरवलेली बातमी सतत कानावर पडते आहे आणि ती मुद्दाम विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटातून आणि एकंदरच महाआघाडीतून पसरविल्या गेल्याची माझी माहिती आहे. शरद पवार एकाच दगडात या विधानसभा निवडणुकीनंतर अर्थातच निकाल लागल्यानंतर अनेक पक्षी मारणार आहेत अशी ती बातमी किंवा अफवा. म्हणजे हेच ते शरद पवार जे या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवाय फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकत्र घेत पक्षस्थापनेचा दावा करणार आहे. जेथे जावं तेथे हेच कानावर पडतं की या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे हे शरद पवारांच्या महाआघाडीला जाऊन मिळणार आहेत. त्यानंतर दुसरी बातमी अशी की शरद पवार एकाच वेळी या विधानसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांनाही नेतृत्वातून नेस्तनाभूत करणार आहेत. त्यांचं महत्त्व संपवणार आहेत. त्यांना कदाचित घरी पाठवणार आहेत. ही ती दुसरी अफवा किंवा बातमी. अर्थात हे दोन्ही संदर्भ जेव्हा माझ्या कानावर पडतात त्या क्षणी डोक्यात तोच विचार येतो की आयुष्याच्या संध्याकाळी देखील शरद पवारांना सकारात्मक राजकारण करावं, खुंची वृत्ती सोडून द्यावी, हेकट वृत्तीला प्राधान्य देऊ नये, हे कधी जमलंच नाही. कायम बदला घेण्याची वृत्ती आणि अमुक एखादा मनातून उतरला किंवा अडसर निर्माण झाला की त्याला काहीही करून कसंही करून संपवायचं, त्याचं महत्त्व कुठेही ठेवायचं नाही. त्यांचा हा जो स्वभाव आहे, माझं असं म्हणणं की हा स्वभाव त्यांचं राजकीय भांडवल नसून या उलट या वृत्तीतून किंवा या स्वभावातून शरद पवारांना कधीही देशाचं पंतप्रधान होता आलं नाही किंवा देशानं त्यांचं नेतृत्व एक नेता म्हणून मान्य केलं नाही. एक महत्त्वाचं गुपित तुमच्यासमोर उघड करतो. ही जी बातमी सतत विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या कानावर पडत होती की शिंदे शरद पवारांना जाऊन मिळत आहेत, त्यांच्याशी महाआघाडी करणार आहेत, त्यावर स्वतः शिंदे देखील अस्वस्थ झाले. त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी या मुद्द्यावर मोदी, शहा आणि फडणवीसांची भेट घेतली. काहीही झालं तरी मला यापुढे शरद पवारांना कधीही बिलगायचं नाही, भेटायचं नाही, त्यांच्याशी कोणतीही आघाडी करायची नाही. आघाडी करून मला माझा स्वतःचा उद्धव ठाकरे करवून घ्यायचा नाही. थोडक्यात काय तर मला मगरीचं चुंबन घ्यायचं नाही, हे त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात या तिघांना सांगितलं. अत्यंत महत्त्वाचं वाक्य असं की या पद्धतीचं घाणेरडं राजकारण करून बिनभरवशाचा नेता किंवा धोका देणारा धोकेबाज या पवार पद्धतीचं नेतृत्व मला कधीही करायचं नाही. मला माझा विश्वास जनतेतून आणि तुमच्यासारख्या नेत्यातून हद्दपार करायचा नाही. हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर सख्या भावासारखं प्रेम करणाऱ्या मोदी, शहा आणि फडणवीसांना
सांगितलेलं आहे आणि त्यातूनच शरद पवार अस्वस्थ झाले आहेत. त्यांना उगाचच हे वाटत होतं की एकनाथ शिंदे त्या उद्धव ठाकरे पद्धतीनं अगदी सहज आपल्या गळाला लागतील आणि कोणत्याही क्षणी त्यांना जवळ घेऊन, अर्थातच जे ठरलं आहे म्हणजे त्या उद्धव ठाकरे यांना लाथाडून लाथ मारून बाहेर काढून आपल्याला सत्तेत बसता येईल. पण एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकलं आहे की महायुती अभेद्य आहे. सत्ता आली काय आणि नसली काय, प्रसंगी आम्ही सत्तेच्या बाहेर जरी असलो तरीही महायुतीतून बाहेर पडणार नाही. हे वाक्य एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकल्यामुळे, त्या पद्धतीचं वचन त्यांनी दिल्यामुळे, शफ्तेवर सांगितल्यामुळे शरद पवार या दिवसात अस्वस्थ आहेत. दुसरा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा, म्हणजे ही जी अफवा की शरद पवार या विधानसभा निवडणूक निकालानंतर एकाच वेळी भाजप, फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या साऱ्यांना हद्दपार करणार आहेत, राज्याबाहेर घालवणार आहेत किंवा त्यांचं महत्त्व संपवणार आहेत. मित्रांनो, शरद पवारांच्या या अफवेला कितपत अर्थ आहे त्यावर जर चर्चा करायची असेल तर एक नक्की आहे की शरद पवारांनी मोठ्या खुबीनं उद्धव ठाकरे या एकेकाळच्या बलाढ्य नेत्याला आणि त्याच्या शिवसेनेला जवळ घेतलं, त्यांच्याशी महाआघाडी केली, त्यांच्याशी मैत्री केली, मैत्रीचा हात पुढे केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी योग्य मान सन्मान दिला, त्यांना सत्तेत बसवलं, थेट मुख्यमंत्री केलं. म्हणजे थेट हरभऱ्याच्या झाडावर नेऊन बसवलं. आणि आता त्याच उद्धव यांना हे नक्की आहे की शरद पवार त्या हरभऱ्याच्या झाडावरून दांडकन पाडणार आहे. मी तुम्हाला याआधी देखील सांगितलं आहे की मोठ्या खुबीनं अतिशय वीक अशी उद्धव ठाकरे यांची उमेदवारी यादी आहे. म्हणजे तसेही त्यांचे उमेदवार फारसे निवडून येणार नाहीत. त्यामुळे आम्हाला यापुढे तुमची गरज नाही हे सांगून शरद पवार नक्कीच उद्धव ठाकरे यांना दूर करतील. राहिला प्रश्न राज ठाकरे यांचा. बघा, काही मुलं पाण्यात, तलावात, स्विमिंग पूलमध्ये त्यांना सोडलं की 4-2 दिवसात पोहणं शिकतात. पण एखादं मूल असं असतं की त्याला किती वेळा त्या पाण्यात फेका, वर्षभरानंतर देखील त्याला पोहणं येत नाही, त्याच्या नाकातोंडात पाणी जातं, ते घाबरं होतं. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचं हे याच पद्धतीनं त्या लहान मुलासारखं. म्हणजे गेल्या अनेक वर्षानंतर देखील राज ठाकरे यांना आजही आपल्या या राज्यामध्ये नेतृत्वाच्या बाबतीत किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जी पकड घ्यायला हवी होती ती घेता आली नाही. आणि जर या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना फारसं यश मिळालं नाही तर यानंतर मात्र त्यांची आणखी बिकट अवस्था होईल. थोडक्यात काय तर नेतृत्वाच्या बाबतीमध्ये जे राज ठाकरे आधीच कच्चं लिंबू आहेत त्यांना संपविण्यामध्ये शरद पवार लक्ष घालतील हे नक्की घडणार नाही. तिसरा मुद्दा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला संपविण्याचा. या राज्यातून तेही शरद पवारांनी भारतीय जनता पक्ष किंवा फडणवीसांच्या नेतृत्वाला बाहेर घालविणं, संपविणं, संपुष्टात आणणं म्हणजे त्या गोलीगतनं थेट उंटाच्या ढुंगणात फुंकर मारण्याचा प्रयत्न करण्यासारखं. किंवा या वयात धर्मेंद्रनं एखाद्या म्हातारीकडून नव्या बाळाची
अपेक्षा करण्यासारखं. शरद पवारांनी आजतागायत अनेक जहाल विषारी असे राजकीय प्रयोग त्या देवेंद्र फडणवीसांवर कंस कृष्ण पद्धतीनं केले. पण दरवेळी हे चपळ हरीण त्या चवताळलेल्या आणि रक्तासाठी आसुसलेल्या त्या वाघाच्या जबड्यात सापडलं नाही. सही सलामत बाहेर पडलं, सही सलामत बाहेर पडतं. मित्रांनो, राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरताना विविध धर्माच्या, विविध जातीच्या, विविध विचारांच्या अनेक लोकांशी, मीडियाशी, कित्येकांशी, बहुतेकांशी मी बोललो, चर्चा केली. आणि बोलण्याच्या ओघात जेव्हा केव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा विषय निघाला, त्यांच्या नेतृत्वावर जेव्हा चर्चा झाली, तुम्हाला म्हणून सांगतो की ग्रामीण माणूस राजकारणावर ज्या सुरेख पद्धतीनं बोलतो त्याला तोड नाही. आणि त्या साऱ्यांच्या तोंडून भलेही प्रसंगी महायुतीला विरोध, पण या दोघांच्या बाबतीत, त्यांच्या नेतृत्वाच्या बाबतीत त्यांनी विश्वास व्यक्त केला, प्रेम आणि आदर व्यक्त केला. अर्थात हे सहजासहजी घडत नसतं. देवेंद्र फडणवीस हे तसे ग्रामीण भागातल्या अनेक मतदारांना न मानवणारे, कारण ते संघ भाजपाचे वरून ब्राह्मण. पण संघ भाजप आणि ब्राह्मण हे तीनही विषय अनेक कडव्या ग्रामस्थांना कधी आड आले नाहीत, त्यांच्या प्रेमाआड आले नाहीत. त्यांचं अतिशय मनापासून फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर प्रेम आहे, महायुतीवर विश्वास आहे. आणि तेथेच शरद पवार पुन्हा पुन्हा अस्वस्थ होत आहेत. काय करावं त्यांना नेमकं सुचत नाही. पण त्यांचे राजकीय डावपेच देखील माझ्यासारख्याला सुद्धा अचंबित, भयभीत, आश्चर्यचकित करून सोडणारे आहेत. बघूया नेमकं काय घडतं ते. तूर्त एवढंच. नमस्कार.